आयुष्य जर वाढवायचं असेल तर पण एकच काम करायचं, फक्त भावाभावाने प्रेमाने राहायचं. भावाभावाने भांडण कधी करायचे नाही. जर असं जर जीवन जगलं तर माय बापा आणखी 4-5 दिवस जीव जास्त जगतात, हे लक्षात ठेवा. श्यामा हृदय कमल सो प्रगट्यो और श्याम हृदय को माय वृंदावन प्यारो वृंदावन. ऐका, वृंदावनाचं नाव जरी घेतलं तर तुमचं आमचं कल्याणी महाराज. आणि त्या गोपिकांचं नाव घेत आहेत. ऐका, त्या गोपिका देवासाठी सगळं विसरायच्या. किती गोडे. ऐका, विसरल्या कामधंदा, विसरल्या कामधंदा, विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, कोणी गावाला कोणी नंदा, वृत्तीने घरी परमानंद हो परमानंद. बाबा गोकळी देवडी पाये, 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 बाबा गोकळी देवडी पाये. महाराज म्हणतात, वृंदावनी आलेलं भलाई, वेणू वाजविला सुस्वरे बाई हो बाई हो बाई, पावा गोगडी घेऊन बाई. ऐका ना, मी काय म्हणतो ऐका, विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा. खरं सांगा, तुम्ही आम्ही देवासाठी एवढं विसरतो का? तुम्ही झोपल्या नाही ना? हा, तुम्ही झोपला नाहीत. ऐका, देवासाठी तुम्ही आम्ही विसरतच नाहीत महाराज. देवासाठी आपण बघा, देवाला विसरू पण प्रपंचाला विसरत नाहीत महाराज. विठाला ऐका, जर तुम्हाला आम्हाला जर वेळ पडली तर देव आठवतो, आणि एकदा का वेळ संपली ना महाराज, देव आठवतो का पुन्हा? खरं सांगा, आठवतो का देव? दुःख झालं की देवाची आठवण येते, आणि सुख आलं की देवाला विसरून जातो. ऐका, सगळ्या गोष्टी विसरल्या पाहिजे पण देवाला विसरलं नाही पाहिजे. लक्षात ठेवा, नाही विसरलं पाहिजे. ऐका, नाही विसरलं पाहिजे, पण ऐका ना, पण विश्वास तेवढा पाहिजे बरं काय. जीवनामध्ये देवावर विश्वास पाहिजे, संतांनी विश्वास पाहिजे. ऐका किती गोड आहे, तेरी बिगड़ी बनाएगा, तेरी बिगड़ी बनाएगा, विश्वास जरूरी है, विश्वास जरूरी है, तेरी बिगड़ी बनाएगा, तेरी बिगड़ी बनाएगा, विश्वास जरूरी है. लक्षात ठेवा, विश्वास अतिशय महत्वाचा आहे. तुका मने घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. विठाला विठाला. आता मी सहज विचारतो, खरं सांगा, तुम्ही आम्ही इथं बसलोत कोणाच्या विश्वासावर बसलोत? वरती हात करा बरं. कोणाच्या? क्या बात आहे. बघा बरं का बाबा, काय म्हणतात या मामा आपलं काका. ऐका, कोणाच्या विश्वास बसले या? देवाच्या. बरोबर आहे का नाही? हो. बरं काय विकास महाराज? हो. काय म्हणते ते? देवाच्या विश्वासावर बसल्या. ओमकार महाराज कोणाच्या विश्वासावर बसल्या? मामा कोणाच्या विश्वासावर बसल्या? ऐका, पण या सगळं खोटं आहे. हे कोणाच्या विश्वासावर बसल्या माहिती का ताई? ह्या फक्त एवढ्या एवढ्या कुलपाच्या विश्वासावर इथं बसल्या. त्या विचारा विचारा नक्की. बरोबर, खरंय खोटं सांगा. देवाच्या दारामध्ये खोटं बोलायचं नाही बरं. कोणाच्या विश्वासावर बसल्या? कुलपाच्या. आणि चांगलं म्हणलंय, देवाच्या विश्वासावर बसल्यात. कुठं? देवाच्या विश्वासावर बसलात. घरून निघत असताना कुलूप लावला असेल, नुसतं लावलं नसेल, एकदा दोनदा बरं का म्हटलं, झटके मारून बघितले असेल. जर या पुढे आले असते मालक जर मागे असेल, चित्रला चालले, मग कुलूप लावा. नुसतं कुलूप नको लावू, एकदा दोनदा असं ओढून बघा. बरोबर आहे का नाही? आणि काय तर म्हणा, देवाच्या विश्वासावर बसल्या. खरंय ते विठाला विठाला. देवाच्या विश्वासावर बसला असता तर तुम्ही निवांत इकडे आला असतात.
महाराज काही काहीचं मन इथं असतं फक्त हे शरीर इथं असतंय पण सगळं मन घरी असतंय. कुलूप लावलंय असं का नसून बरं? मी तर समोर आले, मालक तर उशिरा आले, त्यांनी कुलूप नक्की लावला असन का? कुलपाला एक दोन झटके देऊन बघितले असतील का? हे असं लक्षात ठेवा. ऐका, प्रपंचाकून सुखाची अपेक्षा आम्ही करतोय. आणि ऐका, खरं सांगतो, प्रपंचाकून कधीच आम्हाला सुख मिळणार नाही बघा. याचा अर्थ असा नाही की प्रपंच करू नये, हा, प्रपंच केला पाहिजे. ऐका, जोपर्यंत आपल्याकडे, मला वाटतं जोपर्यंत प्रपंचातली जबाबदारी आपल्यावरती आहे तोपर्यंत प्रपंच केला पाहिजे. आणि ज्या दिवशी प्रपंचातली जबाबदारी संपली त्या दिवशी स्वतःसाठी जीवन जगायला पाहिजे. लक्षात ठेवा, स्वतःसाठी जीवन जगा. प्रपंचातली जबाबदारी संपली की स्वतःसाठी जीवन जगलं पाहिजे बघा. खरंय खोटं सांगा? घरामध्ये कुठपर्यंत राहायचं माहिती का? जोपर्यंत घरातले माणसं म्हणतात, ए अण्णा आलेत, अण्णा शांत बसा, अण्णा आले, सगळे शांत बसले. कोण आलंय? अण्णा आले. हे बाई आले, शांत बसा, सगळे गपचूप बसले. हा, वजनात प्रपंच करा. आणि ज्या दिवशी घरातले म्हणतील, एक जण म्हणते, अहो अण्णा आलेत, अण्णा, लगेच आतून आवाज येतो, अण्णाला म्हणा बाहेरच बसा, पाहुणे घरामध्ये बाहेर बसा. समजून जायचं आता अण्णांनी कुठं जायचं, कुठं जायचं? मंदिरात. कोण म्हणलं मसन वाटत? तसं नका म्हणू बा, काही नाही, कुठं जायचं मग? ऐका, अशी म्हणण्याची वेळ येण्याच्या अगोदर घर सोडलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. विठाला प्रपंचाकडून एकही आम्हाला आनंद मिळेल अशी एकही घटना घडत नाही, लक्षात ठेवा. आणि प्रपंचामध्ये तुमच्या आमच्या मनासारखी एकही गोष्ट होत नाही. होती का बरं? सांगा बरं. जर प्रपंचातून जर तुमच्या आमच्या मनासारख्या गोष्टी घडल्या असत्या तर आपण सप्तीच केले नसते, माऊली दादा, नसते केले सप्ते. तुम्ही आम्ही देवाच्या मंदिरात गेलोच नसतो. हा, सगळं मनासारखं घडतं म्हणल्यावर. खरं सांगा. आता आणखी एक प्रश्न विचारतो शेवटचा माता भगिनीसाठी. हा, एक आठवडा म्हणून विचारते तुम्हाला. खरं सांगा, आता तुम्ही सगळे आपण प्रपंच करणारे माणसं आहेत, बरोबर का नाही? खरं सांगा, खरं बोलायचं बरं काय? कोणाला मनासारखी सून मिळाली? वरती हात करा बरं. माझा आवाज येईल का पाठीमाग? 1 2 3 4. हा बघा, असा ना असा खाली हात करू नका. म्हणजे मला नेमकं सुधारलं पाहिजे. नेमका मोकळा वरती हात करा, मोकळा. हा, महिन्यात 2 हात केले वरती. 1 2 3 4 5. वा 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 वा. आमचे पुरुष मंडळी पण वरती हात केले बाबा. वा वा. समजून जायचं, ज्यांनी हात वरती केले त्यांना देवाची कृपा आहे बरं त्यांच्यावरती. आणि ज्यांनी नाही केले त्यांच्यावर पण देवाची अपार कृपा, हे लक्षात ठेवा बरं काय. एखादी बहीण म्हणून माझी, महाराज तो कीर्तन करायला आला का भांडण लावून द्यायला आला आमच्या इथं. पण तसं नाही बरं, लक्षात ठेवा. पाठीमागची एक मावशी वरती हात करत होती, असा ताई असा वरती हात करतो. शेजारची मुली खाली हात कर, गपचीप खाली हात कर म्हणे, मला सगळं माहिती आहे म्हणे, खाली हात कर. त्या मावशीने गपचीप खाली हातवर केला, खाली केला हात महाराज. ऐका, प्रपंचातला एका एकरावाला सुखी नाही, प्रपंचातला 10 एकरावाला सुखी नाही, प्रपंचातला एका लेकरावाला सुखी नाही, प्रपंचातला 10 लेकरावाला सुखी नाही, प्रपंचातला एका बायकोवाला सुखी नाही. पुन्हा नाही, तुमच्या मनात येते नाही बरं काय. ज्याला बायको नाही तो पण सुखी नाही, मला हे म्हणायचं बघा. तुम्हाला वाटलं असतं म्हणून तो हा 10 बायका, आता एक भेटा ना, आता एक भेटाना 10 कुठं म्हणता. ऐका, एक प्रमाणे बघा. नाही त्यांना भेटणार आहे. ऐका किती गोडे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया दर बैरागी. दुख के कारण सुखदेव ने उदरी माया त्यागी रे. जो देखे सो दुखिया बाबा. विठला राजा दुखिया, प्रजा दुखिया. का म्हणतो ऐका, राजा पण दुखी आहे, प्रजा पण दुखी आहे. एखाद्याला सहज विचारून बघा, तुमचं काय चाललंय? महाराज बरं चाललंय. जरा जवळ जाऊन विचारा, खरंच कसं काय चाललं? ओ महाराज, जे आहे ते बरं आहे. विठाला. राजा दुखिया. ऐका, ज्या रामप्रभूला सकाळी राजसिंहासनावर बसायचंय त्या रामप्रभूला सकाळी वनवासाला जावं लागतंय, बरोबर ना?
संसार जरी सुख जोडे तरी हे शेविती गिरीकडे. ऐका, राज्य टाकून गेले थोडे, राज्य टाकून गेले थोडे ते काय वेळे म्हणावे. ऐका, विठाला विठाला विठाला. आता ऐका, एवढी मोठी संपत्ती, एवढं मोठं ऐश्वर्य. ऐका, या ऐश्वर्यात जर आनंद असता, या संपत्तीत जर आनंद असता, तर मला तरी असं वाटतं हे सगळं सोडून गेले असते का? ते काय येडे आहेत का? हा, ऐका, कोण येडे आहेत का? महाराज म्हणतात 18 बार वनस्पती. जोरदार टाळी वाजवा. काय प्रमाणित महाराज. ऐका, तुम्ही कीर्तन ऐकतात बरं का, म्हणून मी तुम्हाला असं बोलायचा प्रयत्न करतोय. मी कीर्तन सांगण्याचा प्रयत्न करतोय. विठाला विठाला. ऐका, जर प्रपंचामध्ये आनंद असताय, या श्रीमंतीमध्ये जर आनंद असता, तर महाराज म्हणलेच नसते ना. ऐका, 18 भार वनस्पती, फळे फुले ओळती, बाधित्या पोकरणी नद्या गंगा वाहती, ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती. बघा ना, एवढी मोठी श्रीमंती आहे. महाराज म्हणतात हे सुख सांडोनिया कासया योग सेवती, परिये दे मदालसा सोहम जरोरे बा. तुमच्याकडे किती श्रीमंती हे महत्वाचं नाही, मग तुम्ही समाधानी किती हे महत्वाचं लक्षात ठेवा. तुम्ही समाधानी किती हे महत्वाचं आहे. असू द्या ना, मी मगाशी बोललो, कितीही मोठा बंगला असू द्या, कितीही गाड्या असू द्या, कितीही पैसा असू द्या, जर सुख जर नसेल, समाधानी नसेल, तर खरं सांगा त्याला किंमत आहे का ताई? बाबासाठी जोरदार ताई वाजवा. किती प्रमाण गोडे आहे का ना. दुःख पाहता सुख पाहता जवापार, दुःख पर्वत एवढे. ऐका, सुख खूप कमी आहे, पण दुःख मात्र जास्त आहे. विठाला विठाला. काय म्हणतो ऐका, मी तुम्हाला रामायणातला विचार सांगत होतो. ऐका, ज्या रामप्रभूला सकाळी राजसिंहासनावर बसायचंय, गादीवर बसायचंय, संध्याकाळची वेळ आहे, आईला विचारलं, आई बाबा कुठे माझे? अरे रामा, बाबा कैकई मातेच्या महलामध्ये गेले. रे कैकई मातेच्या महलामध्ये गेल्यानंतर आईला विचारलं, आई माझे बाबा कुठे? सांगितलं, बाबा हे बघ रडतायत बघ. बाबा रामा बघ तुझे बाबा रडतायत. आईला विचारलं, आई का रडतात ग माझे बाबा? अरे विचार ना तू रामा, विचार ना. बाबा बोलत नाहीत. ए आई अगं सांग ना तू, काय झालं माझे बाबा का रडतायत? तेव्हा रामप्रभूला कैकई माता सांगते, रामा ऐक, काय झालं बघ, मी तुझ्या बाबाला 2 वर मागितले आणि ते 2 वर देत नाहीत ग, देत नाहीत रे. सांग तुझ्या बाबाला वर देऊ नका, पण नाराज मात्र होऊ नका, नाही पाहिजे मला वर. तेव्हा रामप्रभूने सांगितलं, आई तुला माहित नाही का ग, रघुकुल रीत सदा चली आई, जान जाए पर बचन न जाई. आई तुला माहिती ना, जीव गेला तरी चालेल, पण रघुकुलाची रीत आहे, शब्द कधी मोडत नाहीत म्हणे. आई सांग तुझी काय इच्छा आहे, काय तुझे 2 वर आहेत? तेव्हा कैकई माता सांगते, रामा एका वरामध्ये मी भरताला राज्यपद मागितले. वा वा छान आई. दुसऱ्या वरामध्ये मी तुला 14 वर्षाचा वनवास मागितला. तेव्हा रामप्रभू म्हणतात, आई आई खरं तर बघ आई, खरं तर माझा जन्म तुझ्या पोटी व्हायला पाहिजे होता. का रे रामा, का रे? आई बघ ना, माझ्या कौशल्य मात्र माझं हित कळत नाही, माझ्या बाबाला माझं हित कळत नाही, पण तुला माझं हित कळतंय. कस काय रे रामा, कस काय? आई बघ ना, माझ्या भरताला फक्त अयोध्येचं राज्य दिलंस, मला मात्र साऱ्या वनाचं राज्य दिलं. याला राम म्हणतात, हे लक्षात ठेवा, याला राम म्हणतात. खरं सांगा, आताचा एखादा राम काय म्हणला असता? काय म्हणला असता? राम दुकानावर गेला असता, बंदूक आणली असती. कोणती? दिवाळीची नाही, दिवाळीची नाही, हा मारायची. अरे गोळ्या भरल्या असतात. त्या गोळ्या, बंदुकीत किती गोळ्या असतात रे? अरे बापरे, पोरं तयार आहेत. वा वा वा, पोरं हुशार आहेत. ऐका, किती गोळ्या असतात मग त्या? आता बोला की, किती गोळ्या असतात? 6 गोळ्या. ऐका, मला वाटतं त्या आताच्या रामाने ह्या 6 गोळ्या कोणाच्या डोक्यात घातल्या सर? कोणाच्या डोक्यात घातल्या? आईच्या. कशामुळं? संपत्तीमुळे. लक्षात ठेवा. म्हणून आम्हाला रामायण ऐकणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. रामायण ऐकणं म्हणून गरजेचं आहे. ऐका,
तेच रामप्रभू ज्यावेळेस सीता मातेकडे जातात, सीतेला सांगतात, सीते तुला अयोध्येमध्ये थांबणं गरजेचं आहे, मी वनवासाला चाललोय. त्यास बायको म्हणते, रामप्रभूची पत्नी आहे सीता माता, म्हणते मालक ज्या दिवशी माझं तुमच्यासोबत लग्न झालं त्या दिवसापासून जर तुम्ही सुखात असाल तर मी सुखात आहे, मालक तुम्ही जर दुःखात असाल तर मी दुःखामध्ये आहे. ऐका मालक, मी अयोध्येत राहणार नाही. एवढी मोठी अयोध्या आहे, इथं सगळं ऐश्वर असू द्या, पण या अयोध्येत जर राम नसतील तर माझं काय काम आहे. सीता माता म्हणतात, निरोप कसला माझा घेता, निरोप कसला माझा घेता, जेते राघवते ते सीता. मालक मी इथं राहणार नाही, मी तुमच्या सोबत येणार. तेच रामप्रभू सकाळी अंगावरती वल्कले परिधान करतायत. महाराज म्हणतात, विधना तेरे लेख किसी के समझन आते हैं, जन जन के प्रिय राम लखन से बन को जाते, ओ एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे, सबके कष्ट मिटाने वाला कष्ट उठाता है, जन जन के प्रिय राम लखन सिंह बन को जाते. लक्षात ठेवा, विधात्याचा लेख आहे. ते कर्म मला वाटतं देवाला पण ते कर्म भोगावं लागतं. मला वाटतं संतांना ते कर्म भोगावं लागत असेल. बरोबर आहे. आता ऐका, वेळ खूप प्रमाण एकदम बरोबर आहे. मला वाटतं देवाचा बाप आहे राजा दशरथ राजा, स्वतः भगवान परमात्मा देव आहे, स्वतःची पत्नी माता सीता. मला वाटतं राजा रावण एवढं मोठं ऐश्वर संपूर्ण असतानाही सगळ्यांना भोग भोगावं लागले, तर तुम्ही आम्ही तर माणसं आहेत का नाही. विठ्ठला लक्षात ठेवा बघा, समाधानी राहण्याचा प्रयत्न करा. आता पाठीमागे ही घटना घडली, आमच्या राहुलचा ऍक्सिडेंट झाला, बरोबर ना. आता खरं तर असं कीर्तनात नाही बोललं पाहिजे, पण ऐका, ऍक्सिडेंट झाला. त्यांनी मला फोन केला, महाराज नेमकं काय झालं असेल, माझ्याकडून काय चुकलं असेल सांगा बरं. महाराज घरामधला करता मुलगा आहे, मोठा मुलगा आहे, आणि ऐका मी नेहमी आवर्जून सांगतो तुम्हाला, यांच्यावर प्रेम आहे म्हणजे हे जवळचे, याच्यामुळे प्रेम नाही. ऐका बरं सगळे मंडळी, यांच्यावर हे पोराबाबतीत प्रेम करतो आम्ही, म्हणजे जवळचे म्हणून अजिबात नाही. महाराज खरं सांगतो तुम्हाला, अशा भावाभावाची आता मला तर या काळामध्ये मला वाटतं हे समाजाला गरज आहे, हे लक्षात ठेवा बरं. काय ह्या भावाभावाचं प्रेम, वाजवा टाळी एकदा, जोरदार टाळी वाजवा एकदा. ऐका, किती प्रेम केलं पाहिजे भावाने भावावरती. मला वाटतं ऐका ना, नुसतं लोकांचं एक उदाहरण सांगून जमणार नाही आपल्याला. ऐका, रामप्रभूचं उदाहरण सांगून जमणार नाही. ऐका ना, किती प्रेम आहे सांगा ना. भावाभावाचं सोबत राहतात. एखादं म्हणलं असतं, आमचं लहान आहे, मी नाही येत तुमच्या सोबत, म्हणलं असतं का नाही. पण नाही महाराज, किती प्रेम असलं पाहिजे. हा आदर्श नुसतं सांगून जमणार नाही, मला वाटतं हे आचरणात आणतात, म्हणून यांच्यावरती आमचं प्रेम, हे लक्षात ठेवा. माय बापाचं आयुष्य जर वाढवायचं असेल तर पण एकच काम करायचं, फक्त भावाभावाने प्रेमाने राहायचं. भावाभावाने भांडण कधी करायचे नाही. जर असं जर जीवन जगलं तर माय बाप आणखी 4-5 दिवस जास्त जगतात, हे लक्षात ठेवा. विठाला 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 लक्षात ठेवा, ही काळाची गरज आहे. आणि ही काळाची गरज नुसतं गरज म्हणून नाही, मला वाटतं असं आचरणामध्ये आणणं गरजेचं आहे. मला वाटतं बघा ना, सुख कोणालाच दिलं नाही, देवाला सुख दिलं नाही प्रपंचाने, मला वाटतं संतांना सुख दिलं नाही. तुम्ही आम्ही त्या प्रपंचाकडून सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. पण एक करा, जर तुम्हाला मला सुखाची अपेक्षा असेल तर महाराजांनी स्पष्ट सांगितलं, एक काम करा ना, तो भगवान परमात्मा आपलासा करा. पण त्यासाठी काय करावं लागेल,